संपूर्ण राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी। नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्या सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून हार्दिक स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव। त्याचबरोबर शेतकरी बांधवांसाठी अजून एक यावर्षीची महत्त्वाची बातमी आलेली आहे, ती बातमी सुद्धा आपण बघणार आहोत। तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्या अगोदर विनंती करतो, नवीन असाल तर प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। सुरुवात करतो एकदा महत्त्वाच्या बातमीने। मित्रांनो, यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता। होय शेतकरी मित्रांनो, ताजे हवामान अंदाज या ठिकाणी आलेला आहे। यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे। हवामान विभागाचे महासंचालक डॉक्टर मृत्युंजय मोहपात्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की देशात यंदा मोसमी हंगामात सुमारे 80 सेंटीमीटर पाऊस पडण्याचा अंदाज आहे। भारतातील मोसमी पावसाची 1971 ते 2020 या कालावधीतील दीर्घकालीन सरासरी 87 सेंटीमीटर आहे। मान्सूनच्या अंदाजात 5% त्रुटी मॉडेल एरर राहू शकते। एल निनोचा प्रभाव। प्रशांत महासागरामध्ये एल निनो स्थिती सक्रिय होत असल्याने मान्सूनच्या पावसावर त्याचा नकारात्मक परिणाम होण्याची भीती आहे। यामुळे मान्सूनच्या उत्तरार्धात म्हणजे जुलै ते सप्टेंबर दरम्यान पावसाचे प्रमाण अधिक कमी राहू शकते। म्हणजे सुरुवातीला पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता। दिलासादायक बाब काय, तर डॉक्टर मोहपात्रा यांनी सांगितले की मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात ऑगस्ट सप्टेंबर हिंदी महासागरात पॉझिटिव्ह इंडियन ओशियन डायपोल स्थिती निर्माण होऊ शकते। ही स्थिती मान्सूनसाठी पोषक असते। त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात चांगला पाऊस होऊन एल निनोचा प्रभाव काही प्रमाणात कमी होऊ शकतो। शेतीवर काय परिणाम। देशातील अन्नधान्य उत्पादनाचे प्रमुख क्षेत्र असलेल्या मध्य व उत्तर पश्चिम भारतात सरासरीपेक्षा कमी पावसाचा धोका आहे। आता मित्रांनो, वळूया ताज्या कापसाच्या भावाकडे। पुलगाव येथे मध्यम स्टेपल जास्तीत जास्त 8,700चा भाव सध्या या ठिकाणी मिळताना दिसत आहे। वरोरा शेगाव जास्तीत जास्त 8,100 रुपये। त्यानंतर वर्धा जास्तीत जास्त 8,400 रुपये। त्यानंतर हिंगणघाट जास्तीत जास्त 8,540 रुपये। त्यानंतर मांडळ जास्तीत जास्त 8,100 रुपये। त्यानंतर काटोल जास्तीत जास्त 8,200 रुपये। त्यानंतर मारेगाव जास्तीत जास्त 8,201 रुपये। त्यानंतर देऊळगाव राजा जास्तीत जास्त 8,450 रुपये। त्यानंतर उमरेड जास्तीत जास्त 8,280 रुपये। त्यानंतर पारशिवनी जास्तीत जास्त 7,950 रुपये। त्यानंतर भद्रावती जास्तीत जास्त 8,100 रुपये। त्यानंतर राळेगाव जास्तीत जास्त 8,500 रुपये। त्यानंतर सेलू जास्तीत जास्त 8,455 रुपये। त्यानंतर सावनेर जास्तीत जास्त 8,000 रुपये। त्यानंतर सेलू येथे 8,455चा भाव जास्तीत जास्त सुरू आहे। अमरावती या ठिकाणी 8,300 रुपये। त्यानंतर मित्रांनो, नांदेड भोकर खाजगी बाजार 8,150 रुपये। तर चिखली बुलढाणा खाजगी बाजार 7,500 रुपये। तर मित्रांनो, पांढरकवडा यवतमाळ खाजगी बाजार 8,400 रुपये। दररोजच्या माहितीसाठी जाताना नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओत। धन्यवाद।